निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. पायात ताकद येण्यासाठी रात्री हरभरे आणि शेंगदाणे भिजत घालून सकाळी उठल्यावर घ्यावे. याने पायात ताकद येते. नंबर 2. मधुमेहावर आंब्याच्या कोवळ्या पानांचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे. याने मधुमेह कमी होतो. नंबर 3. जर तुमच्या चेहऱ्यावर पांढरे दाणे म्हणजेच व्हाईट हेड्स झाले असतील तर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून कोरफडच्या गरामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरचे व्हाईट हेड्स कमी होतात. नंबर 4. गॅस किंवा अपचन झाल्यास जेवणानंतर थोडा गूळ खावा. याने पचन चांगले होते. नंबर 5. डोळ्यांखाली काळी वर्तुळे झाले असतील तर दररोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याचे काप ठेवावे किंवा टोमॅटोचा रस लावून हलक्या हाताने मसाज करावा. याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. नंबर 6. आठवड्यातून किमान एकदा कारल्याचा रस पिल्याने रक्त शुद्ध होते आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच त्वचा देखील निरोगी राहते. नंबर 7. कानदुखी होत असेल तर गुळासोबत तूप मिसळून खाल्ल्याने कानदुखी बरी होते. नंबर 8. सांधेदुखी किंवा हाडे मजबूत करण्यासाठी आल्यासोबत गूळ खावे. यामुळे सांधेदुखी बरी होते आणि गूळ हा आपल्या शरीरातील हाडांची झीज भरून काढतो. नंबर 9. केस गळत असतील किंवा केस वाढत नसतील तर केसांना नियमित हेअर मास्क लावा. याने केसांचा कोरडेपणा, केसातील कोंडा देखील निघून जातो. त्यासाठी अर्धा तास दही आणि आवळा पावडर फेटून केसांना लावा. नंतर केस धुवा. याने केस गळती थांबते तसेच केस वाढू लागतात. नंबर 10. ताक पिल्यामुळे त्वचेवरील टॅनिंग आणि डाग, पिंपल्स कमी होऊ लागतात. नंबर 11. कंबरदुखीसाठी आहारात डिंक, खजूर, उडीद, दूध आणि तूप यांचा समावेश करावा. कारण B12च्या कमतरतेमुळे कंबरदुखी होते. म्हणून शेवग्याच्या शेंगांचे पाणी प्यावे आणि दुधामध्ये हळदीचे सेवन करा. याने कंबरदुखीवर आराम मिळेल. नंबर 12. लघवीचा प्रवाह कधीही थांबू नये कारण यामुळे मूतखडा उद्भवू शकतो. म्हणून लघवी वेळेतच करावी. नंबर 13. झोपण्यापूर्वी कैरीचे लोणचे खाल्ल्याने पुरुषाची शक्ती वाढते. नंबर 14. जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा शेक घ्यावा. याने वजन वाढू लागेल. नंबर 15. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा कोबी खाणे खूप फायदेशीर आहे. याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर कमी होते. नंबर 16. पित्ताचा त्रास असल्यास ताकात साखर व काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्त कमी होते. नंबर 17. चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रब करा. त्यासाठी 2 चमचे दही, मुलतानी माती, लिंबाचा रस, व्हिटॅमिन E ची कॅप्सूल घालून 15 मिनिटे लावून ठेवा. याने चेहरा टाईट व्हायला मदत होते. नंबर 18. आयब्रो विरळ असतील तर झोपताना बदाम तेल, खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावावे. याने आयब्रो वाढू लागतील. नंबर 19. बरेचदा चपात्या बनवल्यावर मळलेले पीठ शिल्लक राहिल्यानंतर महिला ते फ्रीजमध्ये ठेवतात व नंतर पीठ काळे पडते. ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. म्हणून फ्रीजमधील मळलेले पीठ चुकूनसुद्धा वापरू नका. यामुळे पोटासंबंधी गंभीर आजार होऊ शकतात. नंबर 20. दही किंवा लस्सीचे सेवन केल्यावर लगेच केळी खाऊ नये. नंबर 21. आहारात साबुदाण्यांचा समावेश केल्यास दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्ही न थकता काम करता. नंबर 22. रात्री झोपताना चेहऱ्याला नेहमी टोनर लावा. याने स्किन ड्राय होत नाही आणि नेहमी तजेलदार राहते. त्यासाठी रात्री झोपताना गुलाबजल लावा. नंबर 23. ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये साखर मिसळून ओठांवर हलका हाताने मसाज करा. याने डेड स्किन निघून जाते आणि ओठ गुलाबी आणि मुलायम बनतात. नंबर 24. केशर दुधात भिजवून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा काळेपणा कमी होतो. नंबर 25. नाकावरील ब्लॅक हेड्स काढण्यासाठी तुमच्या नाकावर टूथपेस्ट लावा आणि 5 मिनिटे कोरडे झाल्यावर हलक्या हाताने मसाज करून चेहरा धुवा. याने नाकावरील ब्लॅक हेड्स पूर्णपणे निघून जातात. नंबर 26. किडनी स्टोन असल्यास नारळ पाणी प्यावे. याने युरिन इन्फेक्शन दूर होते. नंबर 27. एखाद्याला डेंग्यूचा ताप असेल तर त्याला पपईच्या पानांचा रस द्या. याने लवकर निरोगी होईल. नंबर 28. चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी बेसन, मध, टोमॅटोचा रस, ॲलोवेरा जेल, कॉफी पावडर, हळद आणि रोज वॉटर मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा. याने चेहरा उजळू लागतो.
नंबर 29, पोटातील अल्सरच्या त्रासाने जर जळजळ होत असेल तर सकाळी थंड दूध प्यायल्याने लगेच आराम मिळेल. नंबर 30, उष्णतेमुळे तळहातांची आग होत असेल तर हातांवर खोबरेल तेल लावावे. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.